वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदिक मॅजिक। आज आपण BMS सेकंड इयरमधील रसशास्त्र या विषयातील एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे रसशाळा। हा टॉपिक आपल्याला थेरी एक्झाम त्याचप्रमाणे MCQ एक्झाम यामध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे। यामध्ये आपल्याला एक MCQ विचारला जातो। MCQ दृष्टीने थेरीपेक्षा MCQच्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। तर सर्वप्रथम आपण पाहूया रसशाळा म्हणजे काय। पूर्वीच्या काळी वैद्य आपल्याला लागणारे जे काही औषधी कल्प ज्या ठिकाणी बनवत असत त्या ठिकाणाला रसशाळा असे म्हटले जात असे। रसशाळा हे अध्ययनाचे प्रमुख ठिकाण असे। तर रसशाळा कोणत्या ठिकाणी बनवली जाते किंवा ती बनवण्यासाठी जागा कशी असावी, तर रसशाळा ही बनवताना ती जागा पवित्र व प्रसन्न असावी, हवेशीर असावी, त्या ठिकाणी वनस्पती औषधींची उपलब्धता अधिक प्रमाणामध्ये असावी, पाण्याचा पुरवठा व्यवस्थित असावा, प्राणीमात्रांच्या त्रासापासून मुक्त असणारी असावी आणि सर्वात IMP पॉईंट, रसशाळा ही नगराच्या पूर्व दिशेला असावी। म्हणजे ए ही नगर आहे तर त्याच्या पूर्व दिशेला आपली रसशाळा असावी। त्याचप्रमाणे रसशाळेसाठी जी रसशाळा बांधली जाते ती कशी असावी। रसशाळेसाठी बांधलेली वास्तू ही प्रशस्त असावी, 4 भिंती व दरवाजे असावे, तिला हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या असाव्यात, त्याचप्रमाणे त्यामध्ये कीटकांचा उपद्रव नसावा। हा झाला डिस्क्रिप्शन टाईप पार्ट। तर MCQ मध्ये सर्वात IMP पार्ट आपण पुढे पाहणार आहोत। तर MCQच्या दृष्टीने सर्वात VVIMP पार्ट कोणता आहे, तर दिशेनुसार केली जाणारी कर्मे। रसशाळेमध्ये कोणत्या दिशेला कोणते कर्म केले जाते हा या चॅप्टरमधील सर्वात IMP असा टॉपिक आहे आणि याच्यावर एक तरी MCQ असतो म्हणजे असतो। MCQच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। तर चला तर पाहूया दिशेनुसार रसशाळेमध्ये कोणती कर्म केली जातात। सर्वात प्रथम पूर्व दिशा। पूर्व दिशेला रसभैरवाची स्थापना केली जाते। त्याच्यानंतर आग्नेय दिशेला अग्निकर्म केले जातात। दक्षिण दिशेला पाषाण कर्म केले जातात। पाषाण कर्म म्हणजेच काय, ज्या कर्म करताना पाषाणाचा वापर केला जातो किंवा दगडांचा वापर केला जातो त्याला पाषाण कर्म असे म्हणतात। नैऋत्य दिशा, शस्त्रकर्म कोणत्या दिशेला केले जातात, तर शस्त्रकर्म नैऋत्य दिशेला केले जातात। पश्चिम दिशा शालन कर्म, वायव्य दिशा शोषण कर्म, उत्तर दिशा वेधन कर्म आणि ईशान्य दिशा स्थापना। म्हणजेच काय, सिद्ध औषधी तयार झालेले कल्प ज्या ठिकाणी ठेवले जातात किंवा त्यासाठी ज्या औषधींचा संचय केला जातो त्या औषधी कोणत्या दिशेला ठेवल्या जातात, ईशान्य दिशा। हा आपल्याला MCQच्या दृष्टीने खूप IMP टॉपिक आहे, VVIMP। पूर्व दिशेला शिवाची रसभैरवाची स्थापना, आग्नेय दिशेला अग्निकर्म, दक्षिण दिशेला पाषाण कर्म, नैऋत्य दिशेला शस्त्रकर्म, पश्चिम दिशा शालन कर्म, वायव्य दिशा शोषण कर्म, उत्तर दिशा वेदन कर्म, ईशान्य दिशा स्थापन कर्म। आता हे आहेत दिशानुसार केली जाणारी कर्मे किंवा रसशाळेमध्ये कोणत्या दिशेला कोणतं कार्य केलं जातं। हे आता जे लोक बुद्धीने खूप श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी हे लक्षात ठेवणं खूप इझी की कोणत्या दिशेला कोणतं कर्म केलं जातं, परंतु जे माझ्यासारखे बुद्धीनं गरीब आहेत त्यांनी कसं लक्षात ठेवायचं हे वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात राहतं आणि थोड्या टायमानं 1-2 दिवसानं किंवा 4 दिवसानं आपण ज्यावेळेस हा टॉपिक काढून बघतो त्यावेळेस आपल्याला खूप सारं कन्फ्युजन होतं की कोणत्या दिशेला कोणतं कर्म केलं जातं। हे जे बुद्धीनं श्रीमंत आहेत ती लक्षात ठेवतात की पूर्व दिशेला रसभैरवाची स्थापना केली जाते, आग्नेय दिशेला अग्निकर्म, दक्षिण दिशा पाषाण कर्म, नैऋत्य दिशा शस्त्रकर्म, पश्चिम दिशा शालन कर्म, वायव्य दिशा शोषण कर्म, उत्तर दिशा वेदन कर्म आणि ईशान्य दिशा स्थापन कर्म। परंतु हे कुणासाठी, जे बुद्धीनं खूप श्रीमंत आहेत। परंतु जे बुद्धीनं आपल्यासारखे गरीब आहेत त्यांनी कसं लक्षात ठेवावं त्यासाठी पुढे ट्रिक। आता पाहूया दिशानुसार कार्यविभाजन किंवा कर्म। आपण पाहिलं की पूर्व दिशेला कोणतं कर्म केलं जातं, तर पूर्व दिशेला रसभैरव स्थापना
पूर्व दिशेला काय केलं जातं तर रसभैरव स्थापना. पूर्व दिशा ही देवतांची दिशा असते, म्हणून त्या दिशेला रसभैरवाची स्थापना केली जाते. या पिक्चरमध्ये बघू शकतात की आपण पूर्वला कुणाची स्थापना केली आहे. भैरव म्हणजेच काय, शिवजी. तर पूर्व दिशेला भैरवाची म्हणजे शिवाची स्थापना केलेली आहे. पूर्व दिशेला रसभैरव स्थापना केली. का केली? कारण पूर्व दिशा ही देवतांची दिशा असते आणि आपल्या रसशास्त्राचे दैवत कोण आहेत, रसभैरव. त्यामुळे आपण रसभैरवांची स्थापना पूर्व दिशेला केली. पश्चिम दिशेला काय होतं, शालन कर्म. शालन कर्म म्हणजेच काय, ज्या कर्मामध्ये पाण्याचा वापर केला जातो व ते साफ केले जातात त्याला काय म्हटलं जातं, शालन कर्म. आता आपण काय पूर्व दिशेला रसभैरवाची स्थापना केली. आपल्या रसभैरवाचं जे काही शिर आहे ते कोणत्या दिशेला आहे, पूर्व दिशेला आहे. आणि आपल्या रसभैरवाचे पाय कोणत्या दिशेला आहेत तर पश्चिम दिशेला आहेत. मग पश्चिम दिशेला आपण आपल्या रसभैरवाचे पाय धुतो, म्हणजेच काय करतो, शालन कर्म करतो. दक्षिण दिशेला कोणतं कर्म केलं जातं तर पाषाण कर्म केलं जातं. कोणतं कर्म केलं जातं, दक्षिण दिशेला पाषाण कर्म केलं जातं. लक्षात ठेवायचं की दक्षिण दिशा कोणत्या देवतेची दिशा आहे, दक्षिण दिशा ही यमदेवतेची दिशा आहे. आणि यमदेव कसा आहे तर तो पाषाणासारखा कठीण आहे, किंवा यमदेवाचं हृदय हे पाषाणाप्रमाणे कठीण आहे. म्हणून पाषाण कर्म कोणत्या दिशेला, दक्षिण दिशेला केलं जातं. उत्तर दिशेला काय केलं जातं तर वेदन कर्म केलं जातं. उत्तर दिशा वेदन कर्म. हे कसं लक्षात ठेवायचं तर उ आणि व या दोन्हींचा उच्चार कसा आहे, समान आहे, उच्चार समान. म्हणून उत्तर दिशेला वेदन कर्म केलं जातं. आता आग्नेय दिशेला काय केलं जातं, आग्नेय दिशेला अग्निकर्म केलं जातं. आग्नेय दिशेला अग्निकर्म नावातच आहे, आग्नेयचं आ, अग्नीचं आ. आग्नेय दिशा अग्निकर्म. त्याच्यानंतर ईशान्य दिशेला काय, सिद्ध योग संग्रह. ईशान्य दिशेला काय केलं जातं, सिद्ध योग संग्रह. म्हणजे ज्या काही औषधी वनस्पती आहेत त्यांच्यापासून तयार केलेल्या कल्पचा संग्रह कोणत्या दिशेला केला जातो तर ईशान्य दिशेला केला जातो. लक्षात ठेवण्यासाठी ईशा ही मुलगी आहे आणि तिच्याकडे काय आहेत, वस्तू आहेत. ईशा ही मुलगी आहे आणि तिच्याकडे वस्तू आहेत, म्हणजेच काय, सिद्ध योग संग्रह, ईशान्य दिशा. वायव्य दिशेला शोषण कर्म. वायव्य दिशा, वायू काय करतो, शोषणाचं काम करतो, म्हणून वायव्य दिशा शोषण. आणि नैऋत्य दिशा शस्त्र कर्म. नैऋत्य दिशेला काय केलं जातं, शस्त्र कर्म केलं जातं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, नैऋत्याचं न घ्यायचं आणि आपल्याकडे काय नाही, कोणतंही शस्त्र नाही. काय नाही आपल्याकडे, कोणत्या प्रकारचं शस्त्र नाही, म्हणून नैऋत्य दिशा शस्त्र कर्म. चला तर परत एकदा शॉर्टमध्ये रिव्हिजन घेऊया. पूर्व दिशा ही देवतांची दिशा असते, म्हणून पूर्व दिशेला रसभैरवाची स्थापना केली जाते. आणि आपल्या पूर्व दिशेला रसभैरवाची स्थापना केल्याच्या नंतर आपल्या रसभैरवाचे पाय कोणत्या दिशेला येणार आहेत, पश्चिम दिशेला आपण काय करणार आहेत, रसभैरवाचे पाय धुणार आहोत, म्हणजेच काय, शालन कर्म. पश्चिम दिशा. दक्षिण दिशा ही यमदेवतेची मानली जाते. यमदेवता कशी आहे, पाषाणाप्रमाणे कठीण आहे, किंवा यमदेवतेचं हृदय कसं आहे, पाषाणासारखं कठीण आहे, म्हणून दक्षिण दिशा पाषाण कर्म. उत्तर दिशा वेदन कर्म. लक्षात कसं ठेवायचं, उत्तर आणि वेदन व उच्चार समान. आग्नेय दिशा, आग्नेयचं आ आणि अग्नीचं आ. आग्नेय दिशा अग्निकर्म. त्याच्यानंतर ईशान्य दिशा, ईशा ही मुलगी आहे. ईशा कोण आहे, ईशा ही मुलगी आहे आणि तिच्याकडे काय आहे, वस्तू आहेत. खूप साऱ्या वस्तू कुणाकडे आहेत,
ईशाकडे आहेत, म्हणून सिद्ध योग संग्रह ईशान्य दिशा. वायव्य दिशा शोषण कर्म, वायूचं काम काय आहे? शोषून घेणं. वायव्य दिशा शोषण कर्म. नैऋत्य दिशा शस्त्रकर्म. लक्षात कसं ठेवायचं? नैऋत्यचं न म्हणजे नाही, आपल्याकडे काय नाही, कोणत्याही प्रकारचं शस्त्र नाही, म्हणून नैऋत्य दिशा शस्त्र. अशा पद्धतीने आपण रसशाळा हा टॉपिक आज पाहिला. हा टॉपिक आपल्याला MCQच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. MCQ तुम्हाला PG एक्झाममध्ये MCQ येऊ शकतात किंवा आपल्या MUHSच्या एक्झाममध्ये MCQच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. अशाच नवीन ट्रिक्स आणि टेक्निकसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.